दादा नमस्कार. नमस्कार चेतन. आज बोनलचा गुढीपाडव्यानिमित्त मैदान झाला, काय बोलाल तुम्ही? आज आमची व्हॉट्सअपची शर्यत झाली. सावल्याना भोला चिंद्रांचा उंबाड्याचा सावल्या मैत्रीपूर्वक शर्यत झाली ना. शुभ मुहूर्तावर आज गुलाल झाला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुलाल झाला. आम्हाला फंटीने गिफ्टच दिली. आजच्या मैदानात किस्सा विस्सा काय सांगाल? आज किस्सा म्हणजे आम्ही जाणूनच होतो की आज आम्हाला गुलाल देईल शुभ मुहूर्तावर. हां, सकाळपासून मला माझ्या जरा ध्यानात होतं की आज गुलाल देईल. मैदानात आता कशी तुमचं नियोजन कोण होता? फंटीना कोण होता? शूटर आपल्या मामांचा बली मामा. हां, मामाचा जुना संबंध काय सांगाल तुम्ही? आमचे मग संबंध भरपूर जुने आहेत. आमचे नातेवाईक आहेत ना आम्ही. हां पहिलेपासून हां लंगोटी दोस्त हां सुरेश शेट. हां, अजून ना नाना मैदानात खूप काही गोष्टी होत असतात. तुम्ही काय काय बघितलेल्या गोष्टी काय काय सांगाल? मैदानात काय लोक लिंबू खेळतात काय करते. मग माझा विश्वास नाही त्या लिंबूवर. माझा देवावर विश्वास आहे. मी देवाच्या पाया पडतो ना घरातून निघतो. मला लिंबूचा मला विश्वासच नाही. काय लोक लिंबू करतात या करतात. मग मला नाही विश्वास. माझा गावचा देव ना विठ्ठलाचा आमचा 2 मंदिर आहेत. 2 देवांच्या पाया पडून निघतो. तो लिंबू कुठे पडला तर पतत नाही. सामन्याला लिंबू केला आपल्याला काही गरज नाही. नाही खरोखर, कारण का अशी ना जनजागृती झालीच पाहिजे. काही लोक खूप विश्वास ठेवतात त्या अंधश्रद्धांवरती नाही आणि काय त्याच्यावरती काय लोकांचं जरा भरम अलगच आहे. पण ते असं नाही होत म्हणजे नाही असं नाही. सरळ देवाला जातो, दर्शन घेतो. माणसाचं स्टार चांगला असलं ना तर सर्व गोष्टी व्यवस्थितच होतात. बघत काय जिंकल्या बोलत मीच जिंकून दिली गाडी. अरे तुम्ही काय जिंकून दिली? तुझं स्वतःचं घर नाही व्यवस्थित ना, तू काय आम्हाला जिंकून दिली? बरोबर ना. बरोबर बोलला. जितली तर बोलतोय हा मी असा केला ना, हरली तर नाही तुम्ही गाडी नाही सोडली. बरोबर. मग हरली तर बोलतात काय त्याचा पॉवरफुल होता काय? असं माझा विश्वासच नाही या भक्तांवर. आपला देव, घरचे देव ना आपले गावचे देव. देवाशिवाय काय एक नारळ फोडायचा ना आपल्या शुभ मुहूर्तावर निघायचं. गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होता काय? आज विशाल ड्रायव्हर होता खरडचा. हां, चांगला आपला घरचाच ड्रायव्हर आहे. चांगली गाडी हाकलतो. नाना तुम्ही कधी असं फेऱ्या बिऱ्याला गाडीवर बसलात का? मी आता पहिले माझ्या गाड्या होत्या तेव्हा काय बसवत होतो मी स्वतः. हां पण आता नाही हिंमत होत. हां आता जरा अंग कापतं आता बसल्यावर गाडीवर. आता पहिले आपण कसं इथून बैला चालू दोरलीच्या बैला चालत न्यायचो किरकालीपर्यंत. हां, खिडकालीपर्यंत. हां चालत न्यायचो हां, तरी बैला पलायची. आता टेम्पोत नेतात तरी काय केलं पलत ना बैला. नाही बरोबर बोलता तुम्ही ना. पहिल्यांदा आता ना तुम्ही आता जसं नांदिलवाल्यांसोबत कोणत्या अजून घरची दावण आहे त्यांच्यात? आता फंटी आता सध्या एकच आहे. तर दुसरा विचार घ्यायचा आहे बैल वासरू म्हणून चालले, म्हणजे घ्यायचा प्रयत्न चालले. पण कुठे जरा शोधात असल्या तर घेणार आहे. नाही मैदानात ना बरेच वासरा विसरांना लय भारी पालतात आता. तर वासरा आता भरपूर अशी वासरा चांगली नामांकित चांगली पळतात. तुमच्या नजरेत बिजरत कोणता आमच्या नजर असला तर घे. आमचा विचार आहे वासरू चांगला घेऊ. पण पळणार असला तर घेऊ ना. आणि एवढे चांगलाच आहे. हां आता हे पण आलात ते कुठनं आलात कसं काय? हे आपले दिशान भाऊ आहेत. मी कराडचा आहे. की करायचं आहे ते इथंच आपल्या इथे राहतात नांदिवलीमध्ये. तो पळ्यात कराडमध्येच असतो बैल आपल्याकडे. हां माझ्याकडेच असतो. मीच नियोजन करतो. मी इथंच मुंबईला सर्व्हिसला असतो. हां, आणि वरती आता तुम्ही कुठे बोला साताऱ्यात राहताय? हो, कराड. कराडला. आता सध्या इकडे राहतात नांदिवलीमध्ये. हां, मग वरती आणखी काय तुमची घरची दावण वगैरे आहे का? घरचे म्हणजे हाच बैल आम्ही. आता पहिली बैल आमच्याकडे होती, आम्ही विकली. आता एकच बैल खाल्लाय फंटी. त्याच्यावरच आम्ही पूर्ण लक्ष देतो. आमच्या इकडची मुलं आहे ती शुभम जाधव आहे चापळचा, पनू माझा पुतण्या, गणेश जाधव असे मिळून भरपूर सुयोग मुलगा आहे. ते आम्ही 5-7 जण लक्ष देऊन घाटावरती आम्ही नियोजन करतो फंटीचं पावसाळ्यात. मी एवढा बघितलं ना,
ही बैल वरती येतात घाटावर, पण घाटावर वरचं नियोजन जास्त बसवत नाही. नाही घाटावर 3 फेऱ्यात पलतो ना पंटी पण आपलं. तसं ना म्हणजे असं मध्ये आता बिंजोडचं मैदान सोडून वरचं मैदान बिनजोडचं नसतं आत्ता नाही, पावसाळ्यातच बिनजोड. फक्त पावसाळ्यात पळवतं वरच्या मैदानात. घाटावर प्रेक्षणीय बिंजोड पण केलेली त्यांनी. पक्ष होता दादाचा आणि तिकडं बादल आणि फंटी होता. हा तोंडऱ्याचा बादल आणि तोंडरेचा बादल आणि आपला फंटी होता आणि पक्ष होता आणि आम्ही सुपनेचा हा नाही दादाचा पक्ष होता आणि राईना होता. हा किरण अप्पाचा. आमची गाडी धाग्यामध्ये पडली. आमच्या बरोबर तोंडऱ्याचा बादल होता त्यावेळेस फंटी बरोबर. थोडक्यात आमची गाडी पडली. ती पण आमची मैत्री पूर्ण तलोजावाल्यांचा आपला तोंदरे पनवेलवाल्यांचा. हो. चालेल, आणखी मला अपडेट कर. दुसरा बैल आमच्यावर पळतो नारळवाडीचा वजीर. हा त्याची आणि याची पण गाडी हो भरपूर. त्या दैवलीला झाली ना गाडी, आत्ता दैवलीला पण आम्ही ती शर्यत केली. बैल उतरला तर. आता आमची घरची गाडी शूटर ना फंटी चांगली 2 गुलाल झालेले. मग ही गाडी भरपूर टाइम पळेल वाटतं. ही घरचीच गाडी आता पळेल. नाही चालेल ना, मामा पण चांगलंच आहेत ना, हौशी दिसतात एकदम. मामा म्हणजे घरचेच आपले संबंध ना सर्व. मानेरवाले म्हणजे आपले घरचे संबंध. मामा तुमचा आणि सुरेश शेठ यांचा असले तुमचा संबंध सांगा ना. आमचा संबंध असा आहे, आम्ही बारीकपणे होतो, लंगोटी दोस्त होतो. तिथपासून आम्ही कुस्ती खेळणार होतो. हा हां, तिथून तर अजून परत तर कमसे कम 40-45 वर्षे झाली तरी आमचा स्वभाव अजून आहेत. हा दोस्ती शर्तीत कधीपासून उतरला म्हणजे तुम्ही सरतीत दोघं? आम्ही पहिलेपासून आहो, हा पहिलेपासून. त्यांच्या गावात मानेर अड्डा होता तो. हा बैल बी माझी पहिलेपासून होती. हा हां मैदान. हा शूटर तुमचा ना. हां, सुटल माझा. अजून कोणती कोणती बैल आहेत? अजून मास्टर आहे, दुसरा होता बाप्पा होता. हा हां दोस्ती बद्दल तुमच्या काय बोला. हां, दोस्ती म्हणजे आमच्या अशी दोस्ती आहे, घरचं संबंध सारखं होतं आम्ही. हां, मग एकामेकाशी कुस्त्या केला का तेव्हा? एकमेकांची आमची तालीमच मोठी होती. हा. काही 40-45 पोरं होती आम्ही, ते संगतीच केलेत असत. हा हां, परत सातारा जिल्हा हो जिल्हा समजा परत गेलेलो आम्ही. बापरे, बरेपर्यंत पोहोचलेले आहेत. हां, बरोबर पोचलेलो आम्ही. चालेल बरं मामा. मामाने आज रिंगी 40 वर्ष आणली. आता झालं, आज उद्घाटन केला. हा आजच पहिलं उद्घाटन केलं. नाही चांगली लागली मग तीच वापरा आता. ना तीच आहे ना, आपण आहे ना. चालेल चालेल. हां.